वन नेशन वन इलेक्शन कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. काय वाटतं याच्यावर? कारण की अनेक विरोधक असं म्हणतात की विरोधकांना संपवण्याचा हा दाव आहे. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला विरोधक संपले तरी हरकत नाही, हा देश संपले. समोर विरोधक संपले, विरोधक जिवंत राहिले, विरोधकांना गोळ्या घातल्या, काही फरक पडत नाही. आणि देशाचं काय हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. सर, हे मागच्या दाराने संविधान संपवण्याचं दाराचं नाही का? संविधानाला किंमत काय? संविधानाला किंमत काय? संविधान मानलं असतं तर मग काय हे नवीन नवीन ते काय ते ह्याचा सर्वे करा, त्याचा सर्वे करा, ह्या देवळाचा सर्वे करा, त्या मशिदीचा सर्वे करा, हे झालंच नसतं भारतात. 1991 साली दिलेल्या निकालाच्या विरोधात जाऊन खालचं कुठलं तरी चटर जे म्हणजे जॉईंट काहीतरी कोर्ट निर्णय देतं की ह्या मस्जिदीचा सर्वे करा. अरे काय? आणि त्याच्यामुळे अख्ख्या भारतात अस्वस्थता जागी केली. वन नेशन वन इलेक्शन बिलने हुकुमशाही आपल्या देशात राबवण्याचा हा हे षडयंत्र आहे. वन नेशन वन इलेक्शन हा हुकुमशाहीचा मार्ग आहे. मार्ग आपली डायव्हर्सिटीच संपते. आपल्या ह्या देशाची विविधता ही निवडणुकीत सुद्धा दिसते. जेव्हा काही ठिकाणी आपल्याकडे उन्हाळा असतो तेव्हा काही ठिकाणी बर्फ पडत असतो, काही ठिकाणी जेव्हा हिवाळा असतो तेव्हा काही ठिकाणी पाऊस पडत असतो. या देशाची विविधता हीच या देशाची ताकद आहे आणि म्हणूनच संविधान गरजेचं आहे. आता ती विविधता संपली की आपण संविधान संपवतो. स्वबळावरती लढणार का? संजय राऊत म्हणतात की स्वबळाचा नारा दिला त्यांनी महानगरपालिकेने. बघा, संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे प्रमुख सल्लागार आणि प्रवक्ते. मी प्रमुख सल्लागार पण नाही आणि प्रवक्ता पण, त्यामुळे ह्या गोष्टी मला माहीत नसतात ना. माझ्या कानात कोणी सांगितलेलं पण नाही, कसं उत्तर ते? विधानसभा निवडणुकीमध्ये एक है तो सेफ है, बटेंगे तो बटेंगे अशा प्रकारचे नारे दिले गेले होते. मात्र दादरच्या हनुमान मंदिर पाडण्याचा कट आता रचला जातोय. नोटीस दिली गेलेली आहे. 80 वर्षांपूर्वीचं जुनं मंदिर आहे. राम मंदिर बांधणार आहे आता हनुमान मंदिर. मला काय बोलायचं? शेवटी काल सुप्रीम कोर्टाने एक आदेश जारी केलाय की कोणत्याही धर्मस्थळांच्या बाबतीमध्ये त्या धर्मस्थळाची पाहणी करावी, त्या ठिकाणचं वेगळ्या धर्मस्थळ असेल असे मागणी असलेले कोणत्याही याचिका स्वीकारू नका, हे सुप्रीम कोर्टाला काल शेवटी सांगावं लागलं सगळ्या उच्च न्यायालयांना. असं आहे की तोपर्यंत या देशामध्ये गोंधळ झालेला होता. 1991चा निकाल आहे, त्याच्या आधी 47चा कायदा आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे की जी परिस्थिती स्वातंत्र्यानंतर देवळाची, मस्जिदीची, बौद्ध स्थानाची, धर्मस्थळांची जी काय ती बदलू नका, त्याच्यामध्ये आतमध्ये खोलात जाऊ नका. हे आपल्या संविधानकर्त्यांना समजत होतं की याच्यात काय घडेल या देशामध्ये. उद्या जर बौद्ध धर्माने सांगितलं की चला सगळंच खणा, तर मग काय करा? कारण काय देशातला सर्वात जुना धर्म हा बौद्ध धर्म आहे. वादच घालायचे असतील तर मग काय वादच घालत बसा, देत जाऊ द्या खड्ड्यात. त्याच्यामुळे वाद काय, आता जर एखादं न्यायालय आता डायरेक्ट सांगता की तुम्ही अजमेर शरीफचं सर्वे करा, मला वाटतं ज्यांनी इतिहास वाचलाय त्यांच्या हे कदाचित लक्षात येईल की सुफिझम आणि शैविझम हे भारतातल्या हिंदू आणि मुसलमानांमधल्या दोन परंपरा आहेत. ज्याच्यात तल्लीन होणं, भक्तिरसामध्ये तल्लीन होणं हे मुख्य असतं. हे एकत्र आलं भारतात. सुफिझम ज्यावेळेस झाला त्याच वेळेस शैविझम आला आणि दोघांच्या मानसिक ह्याच्यामध्ये देवासमोर तल्लीन होणं, एकाग्र होणं आणि देव म्हणजे जो काही त्यांचं श्रद्धेचं स्थान आहे ते असं मनावर येणं
हा एक वेगळा भाव आहे त्याच्यातला. आपण सगळ्यावरच जर आघात करायला लागलो, या देशाची जी विविधतेची संस्कृती आहे हीच खतम होऊन जाईल. आपण प्रत्येक स्थानाला हिंदू आणि मुसलमान म्हणून बघायला लागलो तर मग कर्नाटकामध्ये किती देवळं कुठल्या राजाने बांधली याचा हिशोब घ्या कधीतरी. काशीला कोणी किती धन दिलं याचा हिशोब घ्या कधीतरी. असं म्हणजे आपण एकीकडे 2020-24 म्हणजे 2400 वर्ष झाली आता जीजस क्राइस्ट नंतर. आपण जर आताही ह्याच्यावरच भांडत बसणार असू, आपली इकॉनॉमी कुठे चालली त्याचा विचार करा, GDP कुठे गेलाय त्याचा विचार करा. आणि असं या देशात होत राहिलं तर आपल्याकडे परदेशी गुंतवणूक येणंच बंद होऊन जाईल. कारण का तुम्ही जर अस्वस्थ व्यवस्थेमध्ये असाल तर बाहेरचे लोक पैसे लावणार नाही. कारण का त्यांना पैशाचं रक्षण हवं असतं, सिक्युरिटी हवी असते. तुम्ही सिक्युरिटीच देऊ शकत नाही पैशाला. उद्या त्यांची कंपनीच जाळून टाकली तर काय कराल? मला अजूनही आठवतं की जेव्हा आपल्या इथे गोमांसावर बंदी आणली तेव्हा जर्मनीच्या राष्ट्राध्यक्ष इथे भेटीला आल्या होत्या. त्यांनी सरकारला प्रश्न विचारला की आमच्या लोक हे फक्त तेच भक्षण करतात कारण का त्याच्यातनं आम्हाला प्रोटीन्स मिळतात आणि मायक्रो प्रोसेसर्स आहेत. म्हणजे ज्याचा बाहेरनं संपर्क 100% येतो असे कितीतरी गोष्टी त्या मशीनमध्ये. आता सेमीकंडक्टर भारतात कुठेही मॅन्युफॅक्चर होत नाही. त्याच्यावरनं मारुतीमध्ये 1 वर्ष गाडीच मॅन्युफॅक्चर झाली नाही. सर काही प्रश्न आहेत विचारण्यासाठी. हा बोला. समोर एक म्हणजे काल ज्या महायुतीचा आपण संदर्भ सांगता त्या महायुतीतले एक नेते असलेले एक पक्ष असलेले अजित पवार काल शरद पवारांच्या वाढदिवसाच्या चांगलं आहे ना. गेले होते. त्यांच्या हृदयामध्ये जे काही प्रेम दिसतंय ते फार चांगलं आहे. म्हणजे मला त्याच्याबद्दल आनंदच आहे. पण मागच्या वर्षी ते गेले नव्हते आणि सदा फोनही केला नव्हता याचं मला दुःख आहे. काल गेलं, माणूस बदलतो, ते बदलले, हे चांगलंच झालं. महाराष्ट्रासाठी चांगलं झालं, त्यांच्या घरच्यासाठी चांगलं झालं. पण मागच्या वर्षी ते गेले नव्हते याचं दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आजही आहे. शरद पवार तर तेच आहेत ना. शरद पवारांमध्ये काही बदल झालेला नाही ना. हा बदल कशामुळे झाला काय ते त्यांना अजित पवारांना विचारा ना शरद पवार साहेबांना विचारा, मला काय करायचं. महायुतीचा हा जो निकाल आहे त्याच्यानंतरचा बदल वाटतो आपल्याला. नाही, कशाने बदल होतो माणसामध्ये सांगता येत नाही. पण मागच्या वर्षी आणि आत्ताच्या वेळेला या 2 वेगळ्या गोष्टी एकाच 365 दिवसात घडतात. त्याचं आपण कुठेतरी असं बघतो ना की हे या दिवशी घडलं आणि हे या दिवशी घडलं. सूक्ष्म नजरेने बदलणाऱ्या माणसाच्या लक्षात येतं की मागच्या वर्षी गेले नव्हते, या वर्षी गेले. तर सुनेत्रा पवारांनी वक्तव्य केलंय की दोन्ही राष्ट्रवादींना आता एकत्र आहे. सुनंदा पवारांनी रोहित पवारांच्या आधी असं वक्तव्य केलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवाद्यांनी एकत्र यावं आणि आपली ताकद मजबूत करावी. जी भेट झाली ती राजकीय नव्हती असं देखील त्या म्हणाले. घट्ट राहील असं आहे की पवार कुटुंबीय काय बोलतात ह्याच्यावरती माझ्याकडनं कधीही उत्तराची अपेक्षा करू नका. एक असा मतप्रवाह आहे, आज एक बातमी चालते की म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी असं सांगितलेलं आहे, त्यांचं एक मतप्रवाह आहे की आपण एकत्र व्हावं, सरकारमध्ये जावं, एकतर अजितदादांसोबत जावं किंवा भाजप बरोबर जावं, पण एकत्र यावं असा एक मतप्रवाह शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधल्या लोकांचा आहे. मी गेले 15 दिवस काही शरद पवार साहेबांना भेटलेलो नाही. मी कुठल्याही नेत्याला निवडणुकी निकालाच्या आधी 8 दिवस भेटलेलो आहे. त्याच्यानंतर मी कोणालाही भेटलेलो नाही. त्यामुळे नक्की पक्षात काय चालू आहे, शरद पवार काय बोलतायत, साहेब काय बोलतायत, जयंत पाटील साहेबांच्या मनात काय हे मला काहीही माहित नाही. सर अशी चर्चा एक आहे की राष्ट्रवादी आता हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट ऑपरेशन लुटर्स ऑपरेशन म्हणून राष्ट्रवादीचे खासदार पुण्याचं कारस्थान रचलं जातं अशी एक चर्चा आहे. आणि आमचा एकही खासदार फुटणार नाही ही 100% गॅरंटी माझ्याकडनं लिहून घ्या. काही खासदार गेले तर केंद्रीय मंत्री म्हणून प्रफुल्ल पटेलला त्यांचा फायदा देखील होईल असं देखील चर्चा आहे.
प्रफुल्ल पटेल यांचा फायदा होईल तिकडे तुमचे राष्ट्रवादीचे खासदार तर त्यांच्या ठिकाणी गेले तर प्रफुल्ल पटेल ते साहेब बघतील ना, मी कशाला बोलू त्याच्यावर. माझं काम होतं हे लोकांच्या लक्षात आणून दिलं, ते मी आणून दिलं. जे माझं काम आहे ते मी करतोय ना, माझं जे कामच नाही, ज्या चर्चेत मी आयुष्यात कधी सहभागीच झालेलो नाही, त्या चर्चेबद्दल मी बोलू कशाला. आपण सरचिटणीस आहात पक्षाचे, आपल्याकडे पण मला या लफड्यातच पडायचं नसतं ना. आपल्याला मोठी जबाबदारी अनेक माझ्यावर गोष्टी- कितीही मोठी जबाबदारी टाका, पण जे शरद पवारांचं काम आहे ते त्यांनीच करावं, मी कशाला करू. चर्चा मध्ये लुडबुड करण्याची मला सवय नाही की शरद पवारांचा मीच मार्गदर्शक आहे. असं जे काही पूर्वी चित्र रंगवलं जायचं ते मला काय रंगवायचं नाही आणि मला ते करूनही घ्यायचं नाही. आपली ताकदच नाही तेवढी, ते कशाला कुठे कुठे करायचं. मात्र मागे अजितदादा म्हणाले, वय झालं आता तरी कुठे थोडं अध्यक्षपदाच्या वरून देखील आता त्यांचा आणि त्यांचा प्रश्न आहे ना, तेव्हा उत्तर द्यायची ती मी सगळी उत्तरं त्यावेळेस दिली. म्हणून मी सांगितलं की मागच्या वर्षी ते भेटायला गेले नव्हते, यावेळेस ते भेटायला गेले. हा जो काही आमूलाग्र बदल दिसतोय त्याचा माझ्यासारखा आनंदच आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र कारण माझ्यासारख्या माणसाला सत्ता असो नसो मला काही फरक पडत नाही. मी सत्तेच्या राजकारणात कधी नव्हतो आणि नसील. म्हणजे खुर्ची नाही म्हणून जितेंद्र आव्हाड वर खाली होतोय असं कधी होणार नाही. मी आयुष्यभर अँटी एस्टॅब्लिशमेंट व्यवस्थेविरुद्धच वागलेलो आहे. व्यवस्थेला म्हणजे ठणकावून सांगण्याचं कामच मी आयुष्यभर केलंय. सत्य ही सर्वस्व मी मानतच नाही. सत्ता ही लोककल्याण कार्याची राजमार्ग आहे असं म्हणणारा मी आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं अर्थकारण केलं जातंय, मी आजच ट्विट केलंय की 26 जानेवारीला तुम्ही श्वेतपत्रिका जाहीर करा आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था लोकांच्या नजरेसमोर आणा. तुम्ही लोकांच्या डोळ्यावरती काळ फडकं बांधून ठेवलंय, आणा अर्थव्यवस्था समोर. लोकांना कळू द्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कुठल्या स्थितीत आहे. निवडणूक जिंकणं हे एक वेगळं गणित आहे. जिंकलात त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. तुमचं सरकार यशस्वी हो, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हो, काही म्हणायचं नाही. अर्थव्यवस्थेची परिस्थिती काय हे जरा लोकांना समजवा. तुम्हाला असं वाटतं का की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे की नाही वाटत? मला काय वाटतं हे मी कधीच बोलून दाखवलेलं नाही. मला जे वाटतं ते पवारांना जे वाटतं ते मला वाटतं. ते मला प्रश्नात पकडायला जाऊ नका. ज्यावेळेस ज्या लाडक्या बहिणींवरून संपूर्ण निवडणूक गाजवली 63,000हून अधिक लाडक्या बहिणींचा पत्ता कट झालेला आहे. नाही, अजून तर खूप पत्ते कट होणार आहेत. अजून तर खूप पत्ते कट होणार आहेत. आज मी नवीन वाचलं काहीतरी बोगस डॉक्युमेंट ज्यांनी दिले त्यांनाही शोधून काढणार, त्यांना कोर्ट जेलमध्ये टाकणार असं काहीतरी आलेलं आहे. आता बहिणींना जेलमध्येही जावं लागेल. चांगलं आहे, प्रगती आहे. तर एप्रिलमध्ये निवडणुका महापालिकेच्या होत्या. आज तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला कोणी सांगितलं? विश्वसनीय सूत्रांची माहिती. विश्वसनीय सूत्रांची माहिती. 34,000 जागा रिक्त आहेत. 34,000 जागा काच होणार नाही, हे असंच होईल. मी हे खास सांगण्यासाठी महाराष्ट्रातल्या उमेदवारांनाही अवगत करण्यासाठी म्हणून मी हे सगळं दिलेलं होतं. आधार कार्ड नंबर असतो, पॅन कार्ड नंबर असतो, वाहन चालवण्याचा परवाना असतो, हे सगळं लिहावं लागतं 17A वरती. आणि मी सांगतो अर्ध्या अधिकारी लिहितच नाही. आतापर्यंत कधी कोणी विचारलेलंच नाही आणि आपल्याला विचारलं जाईल असं त्यांना वाटतही नाही. आता मी निवडून आलोय म्हणून मला 17A मागता येत नाही, नाही तर मीच कोर्टात गेलो असतो 17A मागायला.
आता देखील नागपूरमध्ये ईव्हीएमच्या विरोधात मोठा मोर्चा नाशिकमध्ये मोर्चा निघालेला आहे. ईव्हीएमची अंत्ययात्रा काढलेले सगळे महाविकास आघाडीचे एकत्र आहेत. तर असं आहे की सगळे एकत्र आहेत किंवा प्रश्न पारदर्शकतेचा आहे. अमेरिकेसारख्या राष्ट्राने जेव्हा लोकांनी संशय व्यक्त केला तेव्हाच सांगितलं की इफ देर इज अ क्वेश्चन आस्क्ड अगेन्स्ट द मशीन शुड बी रिप्लेस्ड. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्र म्हणतं की ईव्हीएम मध्ये घोटाळा असू शकतो आणि त्यांच्या इलेक्शन कमिशन म्हणतं हो, जर संशय असेल तुम्हाला आम्ही बाजूला काढतो. लोकशाही टिकवण्यासाठी तुमच्यावर झालेल्या प्रत्येक आक्षेपाचा तुम्हाला विचार करावाच लागेल. आणि जेव्हा इलेक्शन कोर्ट म्हणतं की नाही लवकर मतदान मोजलं गेलं पाहिजे, अरे लवकर मतदान मोजलं गेलं पाहिजे, 20 दिवस होत आले अजून मंत्रिमंडळ नाही झालं महाराष्ट्राचं. कोर्ट येणार आहे का? सुप्रीम कोर्ट येते सांगायला मंत्रिमंडळ स्थापन करा. कोर्टाचं काय जातं, 1 तासाभरात निर्णय द्यायचा आणि निघून जायचं. अख्ख्या देशाचं वाटोळ होईल ना याच्यात. ही देशाची लोकशाही ही काय अशीच आणलेली नाही. हे पोलिंग ऑफिसरनी करायचं काम असतं. हे सगळं आतमधनं डॉक्युमेंट्स आम्ही काढून घेतले. हे असे इथे कोण झाले काय परफेक्ट तुम्हाला मोजणी येईल, पण हे देतच नाहीत तुम्हाला. हे लपून ठेवलंय. सांगतात 45 दिवसानंतर देऊ. 45 दिवसानंतर देणार म्हणजे आमचं इलेक्शन पिटिशन गेलं. मग या कागदपत्राला अर्थ काय? आणि जो हरियाणामध्ये निकाल लागलाय त्याची प्रत सर्व उमेदवारांनी घ्यावी आणि ती लावून मत यांच्या पुढे द्यावी, इलेक्शन ऑफिसर समोर. का एका कोर्टाचा निर्णय हा भारतभर लागू होतो. त्याला जर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली तर ठीक आहे, पण सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नसेल तर तो लागू होणार. हे सगळे कागदपत्र आहेत. तुम्ही सगळ्या कागदपत्रांचे झेरॉक्स काढा, त्याचं काय फिल्म काढायची असेल ती पण काढा. कारण का हे सगळं हे डॉक्युमेंट्स मी अतिशय डोकं लावून सगळे व्यवस्थित तयार करून अक्षर व्यवस्थित करून ठेवलेली आहे. कोणालाही संशय येता कामा नये. अजून काय आहे? राज्यभरामध्ये महाविकास आघाडीकडून ईव्हीएम विरोधात आंदोलन केले जात आहे, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून ईव्हीएमला हार घालून स्वागत केलं जातं. नाही, सत्ताधारी काय करतात त्यांचा प्रश्न, ते जिंकले आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. त्यांनी हार घालू देत, नाहीतर काश्मीरमध्ये काय म्हणतात ते गुलाबी रंगाचं काय म्हणतात, केशराचं दूध बीध घालून त्याला आपल्याला काय करायचं. सगळे तुम्ही प्रश्न उपस्थित केले शेवटी कोर्टात जाणार एवढे सर्व प्रश्न उपस्थित केले. नाही, मला अधिकार नाही ना, मी निवडून आलेला माणूस आहे. म्हणून मी महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना आव्हान करतो. तुमच्या पक्षातले जे उमेदवार पराभूत झाले चालले त्या लोकांनी चाललेत. मी स्वतः तो आपला आरटीआय का, मी स्वतः काही आरटीआय टाकलेत इलेक्शन कमिशनला. कारण का तुमच्या माहितीसाठी सांगतो, इलेक्शन कमिशनचं जे मशीन आहे ते मशीनचा फक्त बाहेरचा भाग भारतात बनतो, बाकी सगळे भाग हे बाहेर येतात. एकही भाग भारतात बनत नाही. सर, ह्याच्यावर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असणार आहे त्या निवडणुकाचा ईव्हीएमच असेल तर महाविकास आघाडी लढेल का? बघा, लढेल का नाही लढेल हे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी ठेवतील. प्रश्न हा आहे की एक सामान्य नागरिक म्हणून जी विश्वासार्हता आम्हाला इलेक्शन कमिशनकडनं मिळायला हवी, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होती, प्रश्न त्याच्यावर आहे. ही निवडणूक बॅलेट पेपर घेण्याची मागणी करणार ती होणार नाही, ती करणार नाही हे माहिती आहे. पुन्हा महायुती येणार सर्व राज्याला. नाही, महायुती येईल की नाही हा प्रश्न आहे. प्रश्न आहे लोकांना जागृत करण्याचा. लोकांना ह्याच्यावर जागृत केलं पाहिजे. कारण ह्याच्यावर सर्वात पहिला आक्षेप कोणी घेतला होता माहिती आहे?
डॉक्टर सुब्रमण्यम स्वामींनी. आणि सुब्रमण्यम स्वामींमुळे व्हीव्हीपॅट आला. आता मी स्वतः हे 5 डिसेंबर 2024 हे 3 RTI टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये मी बरंच उलट सुलट विचारलेलं आहे आणि माझ्या अंदाजाने ह्याला उत्तर ते द्या. आपण जर आताही ह्याच्यावरच भांडत बसणार असू, आपली इकॉनॉमी कुठे चालली त्याचा विचार करा, GDP कुठे गेलाय त्याचा विचार करा. आणि असं या देशात होत राहिलं तर आपल्याकडे परदेशी गुंतवणूक येणंच बंद होऊन जाईल. कारण का तुम्ही जर अस्वस्थ व्यवस्थेमध्ये असाल तर बाहेरचे लोक पैसे लावणार नाही. कारण का त्यांना पैशाचं रक्षण हवं असतं, सिक्युरिटी हवी असते. तुम्ही सिक्युरिटीच देऊ शकत नाही पैशाला. उद्या त्यांची कंपनीच जाळून टाकली तर काय कराल? मला अजूनही आठवतं की जेव्हा आपल्या इथे गोमांसावर बंदी आणली तेव्हा जर्मनीच्या राष्ट्राध्यक्ष इथे भेटीला आल्या होत्या. त्यांनी सरकारला प्रश्न विचारला की आमच्या लोक हे फक्त तेच भक्षण करतात कारण का त्याच्यातनं आम्हाला प्रोटीन्स मिळतात, आणि तुम्ही जर हेच बंद केलं तर आमची लोक इथे येणं बंद होतील. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न इथली विविधता जर तुम्हाला टिकवायची नसेल तर तुम्ही देशासमोर अडचणी निर्माण करता आहात. गोव्यामध्ये चालतं सरकार बीजेपीचं, वेगळं सरकार तर नाही ना. आणि मी कुठल्याला आमच्या राज्याचं पण बोलत नाहीये. इथनं 800 किलोमीटरवर आहे गोवा. तिथे एक नाही, इथे एक नाही. केरळात एक नाही, इथे एक नाही. आंध्र प्रदेशला एक नाही, इथे एक नाही. आसामला एक नाही. किरण रिजिजू त्यांच्या मंत्रिमंडळातला ज्येष्ठ लॉचा मिनिस्टर, कायदेमंत्री, तो म्हणतो मी खाणारच, मला कोण रोखू शकतं. इथल्या एखाद्याने म्हणावं मी खाणारच, दुसऱ्या दिवशी त्याचेच तुकडे होतील, त्याचाच खात्मा केला जाईल. त्याच्यामुळे हे जे निवडणुकीबद्दल बोललो हे महत्वाचं आहे, बाकीचं द्या सोडून. जर मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीये, बहुमताचं सरकार आलेलं आहे, गृहमंत्र्यासाठी आपल्याला काय करायचंय? आपल्याला काय त्रास आहे काय? आपण सगळी चहा पण प्यालो, चपाती पण खाल्ली, आता तुमच्याशी बोलतो पण आता इथनं बाहेर जाईल. आपल्याला काय त्रास आहे का कुठे? नाही. मंत्रिमंडळ बनव नाही तर न बनव, आपलं काय जातंय? कपडा वाया जातो, हा? कोट शिवलेले कपडे वाया जातो. वोट शिवले पण कोट कोणी शिवले? त्यांना मंत्री पण ते मिळालं पाहिजे ना. ते सगळं आहे वरती, आता वर्षांच्या हातात, खालच्यांच्या हातात काही ठेवलेलं नाही. शिंदेच्या 3 ते 4 आमदारांवरती, मंत्र्यांवरती आक्षेप घेतला भाजपकडनं की हे मंत्री नको म्हणून. मंत्रिपद मिळणार आहे असं म्हणतात. ऑल द बेस्ट. तुमच्या ऑल द वेचा नक्की अर्थ काय? ऑल द बेस्टला 2 अर्थ असतात. म्हणजे तुम्ही मला समजून सांगा. माझं कदाचित इंग्लिश समजण्याचं बोलण्याचं हे कमी असेल, माझं कॉमन सेन्स कमी असेल, तर तो कॉमन सेन्स तुम्ही मला सांगा काय. माझी टिंगल करायला जात जाऊ नका मग. ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यासाठी देखील रस्सीखेच आहे. नक्की भाजप स्ट्राईक रेटने पुढे गेले म्हणतात आणि बाले किल्ला राहिला नाही असं देखील म्हणतात शिवसेनेचं. भाजप मला कोणाच्याही किल्ल्यावरती काहीही बोलायचं नाही. सध्या वाघ दुर्गाडी किल्ल्याचं चालू आहे, तिथे जा आणि तू वाघ बघा काय. नको त्या किल्ल्यांवर चढू नका. मलंगडाला देखील न्याय मिळेल का? गडाडी किल्ल्याचा न्याय दिलेला आहे. चला आता बस झालं. सर हिंदीमध्ये शॉर्ट पाहिजे. 8 येतं ना? चुकतं का कधी? कधी 9 येतं का? मग जर हे स्टँड अलोन मशीन आहे आणि कॅल्क्युलेटर सारखं चालतं तर ह्याच्यात 2 + 2 + 2 + 2 12 कसं काय येतं? अशी महाराष्ट्रातले जवळजवळ 143 केंद्र आहेत ज्याच्यामध्ये मतच वाढली आहेत. ती काय लाखोंनी मतं वाढली आहेत. ती कशी काय वाढली? कुठून वाढली?
कोणी येऊन मतदान केलं? त्यामुळे या सगळ्या संशयास्पद प्रकरणावरती कोर्टाने आता म्हणजे मी सगळे उमेदवार जे पराभूत झालेत आणि ज्यांना संशय आहे त्या सगळ्यांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयात जावं आणि सर्वोच्च न्यायालयाकडनं आदेश घ्यावा की 45 दिवसाच्या आत सत्र त्यांनी उघडा करावा, म्हणजे आम्हाला कोर्टात जाता येईल. 45 दिवसानंतर सत्र आम्हाला मिळेल, उघडा होईल, पण आमचं कोर्टाचं पिटिशन बाद झालेलं असेल तोपर्यंत. म्हणजे तुम्ही आमची संधीच हिरावून घेणार असेल आणि खोटं नाटक कोर्टाच्या माध्यमातून लपवण्यात येणार असेल तर न्यायाची बाजूच नाहीये. हे खास तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी हे केलेलं आहे. आणि आम्ही इलेक्शनच्या अगोदर हे नजरेत आणून दिलं होतं की मुद्दामून काही मतदारसंघातली मतं कमी केली जात आहेत आणि काही मतं ऍड केली जात आहेत. त्याच्यात आमच्या लक्षात असं आलंय की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कर्नाटकातली मतं टाकण्यात आली, कोल्हापूरमधली मतं कमी करण्यात आली आणि कर्नाटकमधली मतं आणून त्याच्यात टाकण्यात आली. म्हणजे निवडणुकीसारखी यंत्रणा ही फुलप्रूफ नाही हे सिद्ध होतं. पाहिजे त्याला आधार कार्ड छापून बनवून काय करतात माहित नाही, मिळतं. हे किती दुर्दैव आहे देशाचं. म्हणजे या निवडणुकीचा म्हणजे की व्यावी इलेक्शन कमिशनची की आपल्याला साधी इलेक्टोरल रोल परफेक्ट नाही करतायत. मी राहतो इथे, माझं नाव येतं तिथे, मी राहतो इथे माझं बहीण भाऊ सगळे आम्ही इकडे राहतो, मग बहिणीचं नाव या शाळेत, भावाचं नाव या शाळेत, वडिलांचं नाव त्या शाळेत, आईचं नाव त्या शाळेत. ही कुठली मतदान पद्धती आहे? तेव्हा एवढं सगळं आम्ही जमा करून ठेवलंय आणि हे व्यवस्थित अभ्यास करून सगळं पेपरवर आणलेलं आहे. हे सगळे गणितच आहे ना, हे काय म्हटलं रॉकेट सायन्स नाही, हे गणित आहे साधं. एखाद्या दोन बाजूच्या मतदारसंघातल्या उमेदवारांचा पराभव 90,935 मतांनी होतो. हे काय मॅजिकल फिगर आहे का? काही मतदारसंघामध्ये 1,38,000 टिंब टिंब टिंब, 1,38,000 टिंब टिंब टिंब, 1,38,000 टिंब टिंब टिंब, म्हणजे 1,38,000 हे फिक्स्ड आणि सगळ्या गेम त्याच्यावर आहे. आणि असं जर कोणी म्हणत असेल की जितेंद्र आव्हाड आज का बोलतात, जितेंद्र आव्हाड 2014 सालापासून बोलतात. मी माझ्या शब्दावर कधी मागे येत नसतो. मी 2014 साली बोललेलो की असं आहे, मी मॅन्युफॅक्चर केलेली शिट्टी ती वाजवायची कशी, मीच ठरवीन ना शेवटी. तिचा आवाज कुठनं आला पाहिजे, कसा आला पाहिजे, मीच ठरवणार. आता 17C फॉर्म ह्याच्यावर तर केंद्र अध्यक्षाची स्वाक्षरी असते. म्हणजे हा 17C फॉर्म हा सर्व दृष्टीने बरोबर आहे. मग या 17C फॉर्म मध्ये आणि मशीन मध्ये तफावत येते कशी?
हा 17C फॉर्म कधी भरला जातो? मतदान संपलं, सगळं मतदान संपल्यानंतर एक बटन दाबण्यात येते, ती आकडेवारी येते, ती आकडेवारी इथे लिहिली जाते. ती आकडेवारी लिहिली गेल्यानंतर त्याच्यावर मतदान केंद्र अध्यक्षाची सही, मग त्याच्यात बदल आला कसा? ते काय कोणी फिगर आणली नाही ना, ती तर तुमच्या कॅल्क्युलेटर म्हणजे तुमच्या मतदान यंत्राने दिलेली फिगर आहे. मग विश्वास कशावर ठेवायचा? तेव्हा या घोटाळ्याला कारणीभूत फक्त आणि फक्त इलेक्शन कमिशन आहे. इलेक्शन कमिशनला कोणीतरी हाताशी धरून जर येऊन निवडणूक यंत्रणा राबवणार असेल तर या देशाच्या लोकशाहीला धोका आहे आणि त्यासाठी लोकांना आता रस्त्यावरच उतरवलं. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतोय. अशा पद्धती सध्या हे जे मतमोजणीमध्ये आणि एकंदर मतांमध्ये झालेले घोटाळे आहेत, हे कुठल्याही माणसाच्या नजरेतनं सुटत नाहीत. 5 वाजता अमुक टक्के आणि त्याच्यानंतरच्या काही तासात 13% म्हणजे झालेल्या मतदानाच्या 1/4 म्हणजे 1/4 टक्केवारी ही 5 वाजल्यानंतर वाढते, हे निव्वळ अशक्य आहे. हरियाणाच्या कोर्टाने दिलेल्या निकालानुसार सगळ्या गोष्टींचे पुरावे त्यांनी उमेदवाराला द्यायला हवेत. अगदी तिथली व्हिडिओ शूटिंग सुद्धा त्यांनी उमेदवाराला द्यायला हवी. कारण का 6 वाजेस्तोवर लाईन आहे. 6 वाजेपर्यंत जो माणूस लाईनीत आहे त्याला वोटिंग करू दिलं पाहिजे, हा नियम आहे. 6 वाजेपर्यंतची गर्दी दाखवा आणि 13% मतदान कुठे वाढलं एक नक्की आम्हाला सांगा. कारण ह्याच्यामधली एक प्रथा आणि एक कायदा असं सांगतो की 7 ते अमुक वाजेपर्यंत तुम्ही लगेच जाहीर करा. 9 ते काय काय टायमिंग आहे, 7 ते 9 नंतर घ्या ना, 7 ते 9, 7 ते 11 तो लांब गेलाय. 7 ते 9, 7 ते 11, 7 ते 1, 7 ते 3, 7 ते 5 आणि 7 ते 6 हे सगळं निवडणूक आयोगाने तयार करून ठेवायचं असतं, म्हणजे त्या ऑफिसर्सनी तयार करून ठेवायचं असतं. हे त्याचं हे अशा पद्धतीने तयार केलं जातं. आता त्याच्यातलं एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला आठवतं का, तुम्ही जेव्हा मतदानाला जाता तेव्हा तुम्ही एका म्हणजे तुम्हाला चिठ्ठी फाडल्यानंतर तुम्ही त्याच्यावर सही करता, बरोबर आहे? त्याला 17A म्हणतात, त्या फॉर्मला 17A म्हणतात. आता भोसरीच्या इलेक्शन ऑफिसरने उत्तर काय दिलंय 17A मागितल्यानंतर की निवडणूक संचालन नियम 1961 कलम 93 मध्ये निवडणुकीसंदर्भातील अभिलेखांची पाहणी व पुरवठा संदर्भात तरतूद करण्यात आली असून त्यानुसार निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून 45 दिवस पूर्ण झाल्यानंतर निवडणुकी संदर्भातील 5 दस्तऐवजांची पाहणी व पुरवठा करता येऊ शकेल. 45 दिवसाच्या आत इलेक्शन हे करायचंय, पिटिशन दाखल करायची आहे. तुमचा 45 दिवसानंतरचा पुरवठा आमच्या काय कामाचा? सगळा घोटाळा तिथेच आहे. जर तुमच्याकडे सही केलेलं 17A फॉर्म आहे आणि आम्ही म्हणतोय की तुमच्या मतमोजणीमध्ये हेराफेरी झालेली आहे, तर तुम्ही आम्हाला 17A फॉर्म द्या. तुम्ही 17A फॉर्म 45 दिवसानंतर देऊ, 45 दिवसाच्या आत आम्हाला कोर्टात जायचंय. आणि इथे असं म्हटलेलं आहे, subject to such condition and to the payment of such fee as the election commission may direct, all the papers relating to the election shall be open to public inspection and copies thereof shall be
ऑन ऍप्लिकेशन बी फर्मिनिस्ट. म्हणजे निवडणूक आयोगाने जो मागेल त्याला, फक्त याच्यात मी महाराष्ट्राच्या तमाम उमेदवारांना आवाहन करीन की ताबडतोब सगळ्यांनी मिळून कोर्टात जा, की इलेक्शन कमिशनने 70 उघडं करा. कारण का 70 मध्ये वेळ आहे. तुम्ही किती वाजता सही केली आहे, किती वाजता झालंय? तुम्ही जे सांगताय की साधारण 5 नंतर 13% वोट वाढले, ते कसे वाढले ते दाखवा. हे बघा, असा असा हा फॉर्म आहे जो वरती असतो. तरी ते आतापर्यंत हे कदाचित दुर्लक्षित राहिलं असेल, कारण का एवढ्या बारकाईने कधी हे बघितलंच गेलं नाही. आता जेव्हा आम्हाला अभ्यासच करायला लावलाय तेव्हा सगळाच अभ्यास केला पाहिजे. आणि माझी अजूनही एक मनात शंका आहे आणि ती मी कायम बोलून दाखवीन, की जर तुम्ही म्हणता ते स्टँड अलोन मशीन आहे, म्हणजे ते कॅल्क्युलेटर सारखं मशीन आहे. कॅल्क्युलेटर सुद्धा स्टँड अलोन आहे. कॅल्क्युलेटर मध्ये 2 + 2 + 2 + 2 8 येतं ना? चुकतं का कधी? कधी 9 येतं का? मग जर हे स्टँड अलोन मशीन आहे आणि कॅल्क्युलेटर सारखं चालतं, तर ह्याच्यात 2 + 2 + 2 + 2 12 कसं काय येतं? अशी महाराष्ट्रातले जवळजवळ 143 केंद्र आहेत ज्याच्यामध्ये मतच वाढली आहेत. ती काय लाखोंनी मतं वाढली आहेत. ती कशी काय वाढली? कुठून वाढली? कोणी येऊन मतदान केलं? त्यामुळे या सगळ्या संशयास्पद प्रकरणावरती कोर्टाने आता, म्हणजे मी सगळे उमेदवार जे पराभूत झालेत आणि ज्यांना संशय आहे त्या सगळ्यांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयात जावं आणि सर्वोच्च न्यायालयाकडनं आदेश घ्यावा की 45 दिवसाच्या आत सत्र त्यांनी उघडा करावा, म्हणजे आम्हाला कोर्टात जाता येईल. 45 दिवसानंतर सत्र आम्हाला मिळेल, उघडा होईल, पण आमचं कोर्टाचं पिटिशन बाद झालेलं असेल तोपर्यंत. म्हणजे तुम्ही आमची संधीच हिरावून घेणार असेल आणि खोटं